करेक्ट आहे. मी स्टेशनवर तिला घ्यायला गेलो नाही त्यामुळे ती चिडली आहे माझ्यावर आणि म्हणूनच तिने मला गिफ्ट दिलं नाही. पारू पारू पारू, आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे बघ, झालं काय माहितीये का, मी येणारच होतो, वेळेत येणार होतो, वेळेत पोहोचणार होतो, पण तेवढ्यात ना हा मोबाईलने घात केला. फोन स्विच ऑफ झाल्यामुळे मला इथे येऊन घरी फोन चार्ज करावा लागला आणि मग तिथून परत येईस तोवर तेवढं तू समोरच आलीस. पारू पारू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. या फोननी माती खाल्ली त्यामुळे. पारू प्लीज यार, एकदा मला माफ कर ना. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. हे बघ, मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. मी उठाबशा काढतो, उठाबशा काढतो मी. ओके, हे बघा, उठाबशा काढतो मी. 1 3 10 ही अशी ऐकणार नाही. नको असेल तर जास्वंदी. आदित्य सर, तुम्हाला चांगलंच माहितीये ना माझा रुसवा कसा घालवायचा ते. तुझा नवरा आहेच हुशार, त्याला बरोबर माहिती आहे माझ्या पारूला काय आवडतं काय नाही आवडत. पण तू बघ, इथून पुढे अशी चूक कधीच होणार नाही. म्हणजे तू कुठे पोचायच्या आत मी तिथे पोचलेला. पण ऍक्च्युली मी पण रागवलोय. तू तिकडून भरपूर गिफ्ट घेऊन आली, सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आली, अक्षरशः त्या दिशासाठी सुद्धा गिफ्ट घेऊन आली आणि माझ्यासाठी गिफ्ट नाही आणलं. तेव्हा मी तरीच म्हणते काहीतरी विसरल्यासारखं वाटतंय. नाही नाही, हरकत नाही, आता लक्षात आलंय ना, दे माझं गिफ्ट. आदित्य सर, मी तेच म्हणते की मी तुमच्यासाठी गिफ्टच आणायला विसरले. सॉरी. काय काय यार बारू, गिफ्टच आणायला विसरलीस तू? म्हणजे मला वाटत होतं की तू गिफ्ट आणलंयस पण मी स्टेशनवर पोहोचलो नाही म्हणून तू. आदित्य सर, तुमच्यासाठी गिफ्ट जास्त महत्वाचं आहे का? मी एवढी स्पेशल तुमच्यासाठी आली आहे ते तेवढं बस नाहीये का? आहे बस, पण गिफ्ट आणलं असतं तर जरा. गिफ्ट कसं आहे? खूप स्पेशल आहे. अरे बरं झालं आलीस. हे बघ कसं वाटतंय. हे बघ, पारूने जे रंग दिलेत ना त्याने चित्र काढलंय मी. खरंच खूप गुणाची पोर आहे ती. म्हणजे सगळ्यांकडे कसं किती बारीक लक्ष असतं तिचं. म्हणजे कुठली गोष्ट कोणाला आवडते, कुठली गोष्ट कोणाच्या उपयोगाची आहे बरोबर कळतं तिला. आत्ता पण बघ ना, सगळ्यांसाठी काही ना काहीतरी गिफ्ट घेऊनच आली ती. या घरासोबत बांधली गेली का ती. अशी गुणाची सून म्हण, मुलगी म्हण सहजासहजी प्रत्येकाला नाही मिळत. त्यासाठी नशीब लागतं, नशीब.
आणि आपल्या नशिबात ते सुख आहे. खरंच त्या पोरीचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. श्रीकांत, बस झाला त्या मुलीचं कौतुक. काय झालंय अहिल्या? आल्यापासून बघतोय एवढी अस्वस्थ कायस तू? आणि पारू बद्दलचा राग अजूनही तुझ्या मनात गेला नाहीये का? आणि तो कधी जाणारही नाहीये. पारूला जर काम जमत नाही तर एवढी मोठी ऑर्डर घेऊनच कशाला ठेवायची? अख्ख्या जगाला वेठीला धरलं होतं तिने. आणि आदित्यला मी निक्षून सांगितलं होतं, आमच्या कंपनीत ढवळाढवळ करायची नाही. तरीही या टेंडरच्या बाबतीत त्याने नाक खुपसलंच ना. त्याला अनुभव आहे म्हणून तो. हो, त्याला अनुभव आहे हे माहितीये मला. हा, पण तो आता दुसऱ्या कंपनीसाठी काम करतो आणि म्हणूनच त्या कंपनीचा फायदा करून घेण्यासाठी तो प्रीतमच्या मागे लागला होता की हे टेंडर मागे घे. या टेंडरच्या बाबतीत आदित्य जे काही वागलाय ना, त्यानंतर त्याला आणि त्याच्या बायकोला ह्या घरात ठेवण्याची अजिबात इच्छा नाहीये माझी. अहिल्या शांत हो जरा. हे असलं काहीही करण्याची गरज नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर त्याचं सुद्धा आहे. हो, त्याचंही आहे. पण ह्याच घरात राहून त्याने आपला बिझनेस संपवण्याचा विचार केलाच ना. आदित्यला चांगलं माहितीये की दरवर्षी हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला म्हणजे किर्लोस्कर कंपनीला मिळतं. दरवर्षी आदित्यच ते टेंडर भरतो. आणि आता त्याच्या बॉसनी त्याला काय ऑफर केलंय मला माहिती नाही, पण त्या कंपनीचा फायदा करून घेण्यासाठी मुद्दामून त्यांनी आपल्या कंपनीपेक्षा कमी दराचं टेंडर भरलं आणि ते त्याच्या कंपनीला मिळवून दिलं. त्यामुळे त्या दोघांना या घरात न ठेवलेलंच योग्य. अहिल्या सॉरी हा, मला हे तुझं अजिबात पटलेलं नाहीये. बरोबर आहे, मला माहितीच आहे तुला हे अजिबात पटणार नाही. कारण पारूनी तुझ्या डोळ्यावर त्यांच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे ना. त्यांच्यामुळे त्यांच्या चुका, त्यांचे डाव तुला दिसणार कसे? काही डाव वगैरे नाही का त्यांचा? अहिल्या मला एक गोष्ट कळत नाही तुझी. ज्या दिशाने आपल्या घरातल्या माणसांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या दिशेला तू या घरात ठेवलेस आणि एका क्षुल्लकशा टेंडरसाठी स्वतःच्या मुलाला बाहेर काढतेस. काय प्रकार आहे हा? अहिल्या एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला शब्द दिलायस. हो, तेच, मी तुला शब्द दिला आणि फक्त एवढ्याच कारणासाठी त्या दोघांना मी या घरात राहण्याची परवानगी दिली आहे. नाहीतर त्या दोघांशी काहीही संबंध ठेवायची माझी इच्छा नाहीये. हे असले हितशत्रू या घरात राहणं म्हणजे धोक्याचंच आहे. आणि मला आता असा काहीही धोका पत्करायचा नाहीये. आणि हा, हे असले गिफ्ट देऊन पारू तुला इम्प्रेस करू शकत असेल, पण ती माझं मन कधीच जिंकू नाही शकणार. अहिल्या खूप चांगली आहे का ती? विचार बदल तुझे.